त्यांनी मला प्रॉपर एक डाएट लिहून दिला. ओके. इव्हन त्यांनी एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले माझं युरिक ॲसिड पण कंट्रोल करायसाठी. जसं माझं बसून काम आहे. खाली पेट नाही डोकं होत. काम नाही करत. हं. तर त्यांनी सांगितलं, "खायचंय तर सलाड्स खा. तुम्हाला जेव्हा क्रेव्हिंग होईल, भूक लागेल, तुम्ही सलाड्स खा, ताक प्या." की त्यांनी बरोबर ती भूक जाणार आणि तुम्हाला एक्स्ट्रा चिप्स, स्नॅक्सची गरज पडणार नाही. तर हो. पहिल्या आठवड्यात जेव्हा 4 केजी वेट कमी झालं, तर एनर्जी लेव्हल खूपच वाढली. हं. म्हणजे जे पहिलं मी जिना चढलो की दम लागायचा, ते आता मी सहज पळत जाऊन जिना चढतो. वाह! जसं डाएट मी कंप्लीट केलं, मी ट्रेकला जाऊन आलो. 22 किलोमीटरचा ट्रेक मी एकट्याने पूर्ण कंप्लीट केला. जेव्हा बरोबर. एवढा 22 किलोमीटरचा ट्रेक मी कंप्लीट केला, मी पहिली गोष्ट मॅडमला मनातल्या मनात थँक केलं, की हे घडून येतंय तुमच्यामुळे. बरोबर. एक गोळी घेत होतो. हं. जी मागच्या 10 वर्षापासून चालू होती. मला ॲसिडिटीमुळे मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. अच्छा. तर मला डॉक्टरांनी रिकमेंड केलं, की ती गोळी तुम्हाला आयुष्यभर घ्यावी लागेल, जर तुम्हाला फुफ्फुसाची क्षमता तशीच ठेवायची असेल तर. पहिल्या वीकमध्ये 4 किलो कमी झालं, दुसऱ्या वीकमध्ये 2 किलो कमी झालं, तिसऱ्या वीकमध्ये अजून 2 किलो कमी झालं आणि डायट हेल्दी असल्यामुळे मला ॲसिडिटीच झाली नाही आणि आज तुम्हाला सांगतो, मला ती गोळी कुठे ठेवली तेच माहिती नाही. तर माझी 10 बापरे! वर्ष जुनी गोळी बंद झाली आहे. आय थिंक ही सर्वात मोठी अचीव्हमेंट आहे एक्झॅक्टली. आणि तुम्हीही तेवढं फॉलो केलत आणि मॅमचे फॉलोअप्स आणि गाईडन्समुळे ते येस. घडलेलं आहे.